नमस्कार. आज आपण मुरुड बसस्थानक या ठिकाणी उपलब्ध आहोत. आपण पाहू शकता गेल्या काही दिवसात बसस्थानकाचं काम अतिशय वेगानं चालू आहे. या बसस्थानकाच्या कामाचं भूमिपूजन माननीय आमदार लातूर ग्रामीण धीरज भैया देशमुख यांनी या बसस्थानकाचं भूमिपूजन करून या ठिकाणी कामाची सुरुवात केली होती. अवघा 1 महिन्याच्या कालावधीत सुसज्ज असं बसस्थानकाचं काम या ठिकाणी झालेलं आहे. आपण पाहू शकता बघा, मुरुड बसस्थानक अतिशय सुसज्ज असं हे बसस्थानक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात लातूर ग्रामीणचे आमदार माननीय धीरज भैया देशमुख यांनी या कामाचं भूमिपूजन केलं होतं आणि केवळ 1 महिन्याच्या टप्प्यात या कामाचा टप्पा अंतिम टप्प्यात आलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी मुरुडचे जनप्रतिनिधी या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण त्यांच्याशी संवाद करूया. या ठिकाणी आपण पाहू शकता मुरुड ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राजेशजी मस्के हे आहेत. सर, अगदी थोड्या कालावधीत या ठिकाणी या कामाचा टप्पा अंतिम टप्प्यात आला आहे, काय सांगताल? सुरुवातीला तर मी आदरणीय धीरज साहेबाचे आभार मानतो की त्यांनी या कामाचा पाठपुरावा करून आणि जनतेची मागणी ची दखल घेऊन त्यांनी या ठिकाणी परवा 1 महिना सुद्धा आता आणखी पूर्ण झालेला नाही, भूमिपूजन केलं आणि अगदी जलद गतीनं हे काम सुसज्जपणानं आणि दर्जेदार काम या ठिकाणी संबंधितांनी पार पाडलेलं आहे. त्याच्यावर आम्ही आणि मुरुडकर आणि सर्व प्रवासी समाधानी आहोत. त्याचबरोबर आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर साहेब आहेत. डॉक्टर साहेब, काय सांगताल या कामाबद्दल? नाही, इथं ग्रामीण रुग्णालयामध्ये ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालय झालं आणि मग तिथं ते रुग्णालय कुठं होणार आहे, कसं होणार आहे ह्याची माहिती घेण्यासाठी आमदार साहेबांनी बैठक लावली होती. त्या बैठकीला आल्यानंतर नागरिकांनी, ग्रामस्थांनी, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विनंती केली की मुरुडच्या बसस्थानकाची खूप दुर्दशा आहे आणि आपण एकदा पाहावं. आणि त्यांनी मग चालत येऊन इथे हे पाहिलं बस स्टँड. त्यावेळी इथं पूर्ण चिखल होता, पूर्ण पाणी साठलेलं होतं आणि विद्यार्थी इथं बसलेले होते. त्यानंतर त्यांनी हा विषय स्वतः जास्त प्रायोरिटीवरती घेऊन, एवढं मोठ्या रस्त्यावरचं, महामार्गावरचं मोठं गाव आहे, 50 ते 70 हजार लोकसंख्येचं गाव आहे, आजूबाजूच्या 30-40 हजार 30 गावामध्ये 3-4 हजार विद्यार्थी या भागातून प्रवास करतात आणि मग इथं विद्यार्थ्यांची गैरसोय होते, प्रवाशांची गैरसोय होते. म्हणून प्रामुख्यानं त्यांनी सुरुवातीला ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी ह्या बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी जुनं बस स्टँड पाडून जे नवीन केलंय त्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर केले आणि त्यातून हे बस स्टँडचं काम त्यांच्या प्रयत्नामुळे उभं राहिलं. आणि मग इथं आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांनी प्रश्न विचारले, अडचणी विचारल्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं की खूप चिखल होत असल्यानं साहेब आम्हाला गाडीत बसता येत नाही, खूप त्रास आहे. त्यानंतर तातडीनं त्यांनी याचा पाठपुरावा करून 2 कोटी रुपये मंजूर केले आणि माझ्या माहितीनं जवळपास 20 दिवसापूर्वी या कामाचं उद्घाटन इथंच झालं, शुभारंभ झाला, भूमिपूजन झालं आणि संबंधित विभागाला आणि संबंधित यंत्रणेला त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या की तातडीनं दर्जेदार काम चांगल्या पद्धतीनं मुरुडला व्हावं आणि हा रस्ता, इथला जो वाहनतळ आहे हे प्रवाशांच्या सेवेकरता आपण उपलब्ध करून द्यावं असं त्यांनी सूचना केल्यामुळं आम्ही पक्षाच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं सगळे कार्यकर्ते मुरुडकरांच्या वतीनं सन्माननीय आमदार साहेबांचे आभार व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीनं मुरुडमध्ये अजून जे काही सार्वजनिक प्रश्न आहेत, जे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, त्याबाबत यापुढेही त्यांनी तसंच आम्हाला सहकार्य करत राहावं अशी अपेक्षा व्यक्त. त्याचबरोबर आपल्या सोबत बोलण्यासाठी दीपक भैया पटाडे हे पण उपलब्ध आहेत. आपण त्यांना विचारूयात. सर, या कामाचा जो लेखाजोखा होता किंवा ह्याचा जो टप्पा होता अतिशय वेगानं या ठिकाणी पार पडलेला आहे.
ग्रामस्थांच्या वतीनं आपण काय सांगाल किंवा आमदार साहेबांचे आभार कसे मानताल? प्रथमतः मी आपल्याला सांगू इच्छितो की मुरुडचं बस स्टँड हे आदरणीय धीरज साहेबांनी स्वतः मनावर घेऊन एक मॉडेल बस स्टँड व्हावं ही त्यांची इच्छा आहे आणि त्या इच्छेप्रमाणे त्यांनी सुरुवातीला रेनोव्हेशनचं काम हाती घेतलं आणि ते पूर्णत्वास येत आहे. जूनला यावर्षी आपल्याकडे लवकर पावसाळ्याला सुरुवात झाली आणि पहिलाच पाऊस खूप मोठा झाला आणि साहेबांना आपल्या सोशल न्यूजच्या माध्यमातून येते इथं जे पाणी साठलेलं होतं ते तुम्ही दाखवलं, निदर्शनास आणून दिलं की अशी इथं प्रवाशांची गावकऱ्यांची अडचण होत आहे आणि इथं पाणी जास्त साठत असल्यामुळं वाहनही एसटी लावायला जागा नाहीत. हे लक्षात आणून दिल्याच्या नंतर तातडीनं साहेबांनी तुमची दखल घेऊन, मी तर असं म्हणेन की खास करून तुमची दखल घेऊन, कारण मुरुडचं बस स्टँड हे साहेबांचं स्वप्न आहे, आदरणीय धीरज साहेबांचं, आणि तिथं असं जर अडचण असेल तर ते मी स्वतःच लक्ष घालून ते काम पूर्ण करेन या जिद्दीनं त्यांनी हे फ्लोरिंगचं काम सिमेंट कॉन्क्रीटमध्ये आणि अतिशय चांगल्या दर्जाचं म्हणजे बारामतीच्या हे फ्लोरिंगचं काम सिमेंट कॉन्क्रीटमध्ये आणि अतिशय चांगल्या दर्जाचं म्हणजे बारामतीच्या स्तरावर व्हावं आणि त्याप्रमाणे मला वाटतं जून एंडला किंवा जुलै स्टार्टला याचं भूमिपूजन झालं. आज ऑगस्ट शेवट मध्यात आहोत आणि हे काम 75% जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. आता आपलं फक्त ड्रेनेजचं काम तेवढं राहिलेलं आहे आणि याच्यापेक्षा सुंदर आणखीन साहेबांची एक इथं कल्पना आहे की बारामतीला समोर जसं गार्डन आहे तसं आपल्याला इथं काही गार्डन डेव्हलप करता येईल का, समोरच्या बाजूला दर्शनी भागाला गार्डन करता येईल का, हे देखील साहेबांचं स्वप्न आहे. निश्चितच साहेब, कारण आमदार साहेबांनी जर कुठली गोष्ट मनावर घेतली तर ते पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहतात, त्याचाच प्रत्यय मुरुडकरांना आलेला आहे. आणि साहेब या कामात किती ऍक्टिव्ह आहेत हे सर्व मुरुडकरांनी पाहिलेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी अमर भैया मोरे हे आहेत आणि खरोखरच माझ्या चॅनलच्या वतीनं मी साहेबांचे आभार मानतो, आपल्या सर्व टीमचे आभार मानतो की त्यांनी या कामाची दखल घेऊन अतिशय अल्पशा काळात हा कामाचा टप्पा पूर्ण करून मुरुडकरांना एक दिलासादायक बसस्थानक, एक सुसज्ज बसस्थानक दिलं. आपल्यासोबत बोलण्यासाठी अमर भैयाजी मोरे सर आहेत. काय सांगताल भैया? मी सर्वप्रथम मुरुड शहराला जे नवीन बसस्थानक झालेलं आहे, म्हणजे नवीन नूतनीकरण म्हणण्यापेक्षा बसस्थानकच नवीन झालं आहे पूर्णतः, फक्त जागा जुनी आहे आणि ह्या ठिकाणी सर्व झालेलं बांधकाम नवीन आहे. या झालेल्या तातडीनं झालेल्या या कामाबद्दल मी सर्वप्रथम गावकऱ्यांच्या वतीनं, विशेषतः आमच्या जनता विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं मी साहेबांचं सर्वप्रथम आदरणीय आमदार धीरजभाई देशमुख साहेबांचा आभार मानतो. साधारणतः मागच्या 40 वर्षापासून आम्ही बघतो इथं बसस्थानक आहे, म्हणजे माझ्या वयानुसार मी सांगतोय. तर त्या बसस्थानकामध्ये दरवर्षी नूतनीकरण वगैरे छोट्या छोट्या गोष्टी होत राहत होत्या, मात्र कायमस्वरूपी इथं पाणी साचण्याची समस्या उद्भवायच्या किंवा तेवढं सुसज्ज बसस्थानक नव्हतं. 40 गावचे व्यापार असलेलं हे मोठं गाव आहे. परिसरातील खेडेगावातल्या 40 गावची लोक याच एकाच बसस्थानकावरून ये जा करतात आणि साधारणतः तेवढ्याच गावातून रोज किमान 2 ते 2.5 हजार विद्यार्थी आमच्या शाळेतले, जनता विद्या मंदिरचे असतील किंवा समाज जागृती शाळेसंदर्भातले असतील, 2 ते 3 हजार विद्यार्थी रोज ये जा करणारे आहेत आजूबाजूच्या खेडेगावातून. एवढी मोठी विद्यार्थ्यांची संख्या असताना या ठिकाणी जो काही विद्यार्थ्यांना उन्हात बसावं लागत होतं किंवा बसण्याची व्यवस्था व्यवस्थित नव्हती, त्यानंतर या ठिकाणी पाणी साचत होतं, खूप प्रचंड मोठ्या अडचणी होत्या. गावकऱ्यांची आमची मागणी होती, बऱ्याच वर्षापासून ही मागणी होती, मात्र जसं आमदार साहेबांना आम्ही आता तात्काळ ही मागणी केल्यानंतर साहेबांनी ज्या तत्परतेने या कामावरती लक्ष दिलं आणि म्हणजे कोणालाच अपेक्षित नव्हतं, गावकऱ्यांनाही तुम्ही कोणालाही विचारलं, आम्ही काही पक्षाचे किंवा सदर प्रतिनिधी म्हणून तर आम्ही मान्य करू, पण कोणीही म्हणणार नाही की 1 महिन्याच्या आतमध्ये एवढं काम होऊ शकतं.
एवढ्या तत्परतेनं हे काम झालेलं आहे. अतिशय चांगल्या दर्जाचं काम झालेलं आहे. सर्वात मुख्य सांगायचं म्हणजे ज्या कंत्राटदारानं केलं त्याचं सुद्धा आभार मानावे लागतील की त्यांनी इतक्या लवकर आणि इतक्या चांगल्या पद्धतीने हे काम केलं. आणि इथे विद्यार्थी आता आमचे होते, तुम्ही विद्यार्थी जेव्हा बाहेर आहेत विद्यार्थी समोर उभारलेले, त्यांची प्रतिक्रिया सुद्धा त्यांना सुद्धा विचारा की कसं काम झालंय, केवढं काम झालंय आणि किती लवकर झालंय. आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांचे आणि काम करणाऱ्या कंत्राटदाराचे सुद्धा सर्वांचे आभारी आहोत. गावाला साजेसा असं अतिशय सुसज्ज सुंदर काम या ठिकाणी पार पडलेलं आहे. मला वाटतं इथून पुढे साधारणतः 5 ते 10 वर्ष सुद्धा ह्या कामाला काही होईल असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळं आणि त्याचबरोबर आमच्या दीपक सरांनी आता बोलल्याप्रमाणे की लोकप्रतिनिधी चौथा स्तंभ आधारस्तंभ म्हणून जो तुमच्याकडे बघितलं जातं मीडियानं, तुम्ही सुद्धा या प्रकरणाची दखल घेऊन तो मांडला विषय आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी झाली, त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार. धन्यवाद. इथं काही ग्रामस्थ आहेत, पप्पू सुरवशे हे मुरुडचे ग्रामस्थ आहेत. आपण त्यांना विचारायचे आहेत, एवढं सुसज्ज बसस्थानक आपल्याला प्राप्त झालेलं आहे, याबद्दल आमदार साहेबांचे आभार कसे मानाल? बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती आणि इथं पावसाळ्यात पाणी वगैरे साठत होतं, तर आमदार साहेबांनी अर्जंटली हे काम केलं आणि त्याच्यात सिंहाचा वाटा आपला पत्रकाराचा आहे. वेळोवेळी तुम्ही इथं जे दाखवलं त्याचं यश आहे, त्याचं श्रेय तुम्हाला पण द्यावं लागेल. आणि आमचे आमदार साहेब तर तत्पर आहेतच, वेळोवेळी एखाद्या कामाचा पाठपुरावा करून व्यवस्थित काम करून घेतात. त्यामुळं हे काँग्रेसच करू शकते, इतर लोकांसारखं नावं ठेवणे किंवा हे असं काही प्रकार नाही. त्याच्यामुळं आमदार साहेबांचे मी आभार व्यक्त करतो. मी या ठिकाणी डॉक्टर साहेबांना विचारू इच्छितो, साहेब हा जो काम पूर्ण झालेला आहे, एखादा प्रोग्राम घेऊन आमदार साहेबांचे आपण आभार मानणार आहोत का? नक्की. किंवा त्या असं कार्यक्रम घ्यायचा आपल्या काय डोक्यात योजना आहे का? हे गावकऱ्यांच्या वतीनं आणि या विभागाच्या आम्ही अधिकाऱ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो, गुत्तेदार जे आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी तातडीनं हे काम चांगलं केलं. आणि लवकरच आम्ही आमदार साहेबांना विनंती करणार आहेत की गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही त्यांचे आभार व्यक्त गावामध्ये इथं कार्यक्रम घेऊन करणार आहेत, त्यासाठी त्यांनी आम्हाला वेळ द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहेत. आणि या भागात आता विद्यार्थी शालेय विद्यार्थी आहेत, त्यांनाही याचा फायदा आता सगळा चांगला होणार आहे, सोय गैरसोय टाळणार आहे. तुम्ही त्यांचेही मत या ठिकाणी घ्यावे अशी विनंती करतो. या ठिकाणी काही विद्यार्थी आपण पाहू शकता, विद्यार्थ्यांना तेवढंस बोलता येणार नाही, तरी पण त्यांना बोलता करण्याचा प्रयत्न करूयात. बाळा, हे जे बसस्थानक झाले काय वाटतंय? आपण कुठून आलात? एकुरगा. काय तुम्हाला अडचण काय होत होती या बसस्थानकात? पहिली आमदा चिखल होता, समजा पाय जायचे इतके चिखलामध्ये, बस आली तर असं जायला पण येत नव्हतं. काही विद्यार्थी आता ती नवीन असल्यामुळे त्यांना तेवढं बोलण्याचं नॉलेज नसतं, पण त्यांची जी व्यथा आहे ती त्यांच्या भावना आपण समजून घेऊयात आणि त्याच्यातूनच आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुरुडला बसस्थानकाची काय दुरावस्था होती. परंतु माननीय धीरज भैया देशमुख साहेबांच्या प्रेरणेतून व गावकऱ्यांच्या त्यांना मिळालेला प्रतिसाद हे पाहता अतिशय सुसज्ज असं बसस्थानक मुरुडला मिळालेलं आहे. या संपूर्ण न्यूज साठी लाईव्ह न्यूज MS25